मित्रांनो, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ॲग्रीस्टाक योजना लॉन्च केलेली. ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना एक वेगळी आय-डी प्रोव्हाईड केली जाणार आहे. हे आय-डी वापरून जे शेतकरी असतील तर ते जे सरकारी योजना असतील, जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योजना राबवत असतं, तर त्या योजनांचा फायदा ही आय-डी वापरून त्यांना लवकर उपलब्ध होणार आहे मित्रांनो. तर कशा पद्धतीने तुम्ही ॲग्रीस्टाक योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा ॲग्रीस्टाक फार्मर आय-डी बनवण्यासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ॲग्रीस्टाक योजनेचे कोणकोणते फायदे आहेत आणि तुम्ही जरी ॲग्रीस्टाक योजनासाठी रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा फार्मर आय-डी बनवला नाही तर तुम्हाला कोणत्या योजनांपासून वगळलं जाणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण शेतकरी योजना रिलेटेड अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीस्टाक या केंद्र शासनाचा उपक्रमांतर्गत हे ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय-डी शेतकरी बांधवांना दिले जाते. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकत्रित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सर्व माहिती एकत्र असल्यामुळे भविष्यामध्ये विविध कागदपत्र देण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीस्टाक एक कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केले जाणारे एक डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रीस्टाक योजनेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमाची कार्यक्षमता सुधारणे, त्यानंतर विविध शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनांची आणखी अंमलबजावणी जोरदार करणे हा महत्त्वपूर्ण या योजनेमागचा एक हेतू किंवा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक महत्त्वाचा उद्देश राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा आहे मित्रांनो. आता कोणत्या शेतकऱ्यांना शेतकरी आय-डी कार्ड म्हणजे फार्मर आय-डी कार्ड मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीची मालकी हक्क आहे अशा शेतकऱ्यांना हे फार्मर आय-डी कार्ड मिळणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी बांधवांचे नावावर सातबारा आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आय-डी कार्ड प्रोव्हाइड करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर वरील शेतकऱ्यांना ॲग्रीस्टाक उपक्रमाअंतर्गत फार्मर आय-डी कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये क्वेश्चन आहे की फार्मर ॲग्रीस्टाक आय-डी बनवल्यानंतर म्हणजे फार्मर आय-डी बनवल्यानंतर त्यांना कोणकोणते फायदे होणार आहे. तर एक महत्त्वाचा म्हणजे जे तुम्ही PM किसान योजनेअंतर्गत प्राप्त किंवा लाभार्थी असतील तर तुम्हाला ॲग्रीस्टाक योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असेल मित्रांनो. तुम्हाला जरी भविष्यातही PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत तुमचं फार्मर आय-डी बनवून घेणं गरजेचं राहील. त्यानंतर PM किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास एक सहाय्यक मिळणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी कर्ज उपलब्ध करून सोपं होणार आहे मित्रांनो. त्यानंतर पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे ध्येय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. त्यानंतर किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी एक सुलभता येईल. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहितीची संच म्हणजे फार्मर रजिस्ट्रीच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधार योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्याची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांच्या वेळेवर कृषी विषयक सल्ले विविध संस्थांकडून शेतकऱ्यांचा संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या विस्तार प्रचारात सफलता प्राप्त होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने एकंदरीत ॲग्रीस्टाक योजनेची संपूर्ण जी माहिती होती मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेली. सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये क्वेश्चन होता की ॲग्रीस्टाक योजनेचा नेमका फायदा काय आहे, कुठे ॲग्रीस्टाक योजनेचं तुम्हाला हे फार्मर आय-डी लागणार आहे. तर एकंदरीत तुम्हाला याच्या पुढे जेवढी राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योजना लॉन्च करेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला जसं आपल्याला आधार कार्ड लागतं तसंच ॲग्रीस्टाकचं फार्मर आय-डी तुम्हाला लागणार आहे. म्हणून तुम्ही ॲग्रीस्टाक योजनेसाठी जरी अजून अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करून घ्या मित्रांनो. आता राहिला महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला ॲग्रीस्टाक योजना म्हणजे फार्मर आय-डी बनवण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट आहे ॲग्रीस्टाक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. तर ही अशी तुम्हाला याचा इंटरफेस आहे मित्रांनो. इथं बघा तुम्हाला कॉर्नरला दिसेल लॉग इन ॲज अ ऑफिशियल आणि लॉग इन ॲज अ फार्मर मित्रांनो. जेव्हा ॲग्रीस्टाक योजना लॉन्च करण्यात आलेली होती आणि जेव्हा प्रत्येक स्टेट वाईज वेबसाईट या लॉन्च करण्यात आल्या होत्या तेव्हा फार्मर जो कॉर्नर होता तो फार्मर कॉर्नरवर तुम्ही
रजिस्ट्रेशन करून तुमचं स्वतःचं ॲग्रीस्टॉक आय डी बनवू शकत होतात. परंतु त्याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज अपूर्ण राहिले होते, कारण त्याच्यामध्ये लँड डिटेल्स ही ॲड होत नव्हती. लँड डिटेल जरी ॲड झाली तर ती व्हेरीफाय होत नव्हती. तर असे अनेक प्रॉब्लेम लॉग इन ॲज अ फार्मर ऑप्शनला येत होते मित्रांनो. तेव्हा भरपूर शेतकऱ्यांचे फॉर्म अपूर्ण राहिले, किंवा ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म हे पूर्ण भरले परंतु त्यांचे पेंडिंग राहिले मित्रांनो. तर राज्य सरकारने ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत तुम्ही जरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर बघा इथं लॉग इन विथ CSC असा ऑप्शन दिलेला आहे. तर ज्यांच्याकडे लॉग इन विथ CSC आय डी आहे तर ते फार्मर आय डी किंवा ॲग्रीस्टॉक आय डी बनवू शकता मित्रांनो. आता प्रत्येकाकडे किंवा प्रत्येक शेतकऱ्याकडे CSC आय डी हा नसतो, कारण ठराविक लोकांकडे किंवा जे CSC सेंटर चालवतात त्यांच्याकडेच हा आय डी असतो मित्रांनो. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तर तुम्हाला जवळच्या CSC सेंटरमध्ये जायचं आहे. तुमचा आधार कार्डशी जो संलग्न मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर सोबत घेऊन जायचं आहे, आणि तुमचा 7/12 उतारा ज्याच्यावर तुमची सगळी लँड डिटेल असेल, एवढे 3 डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या CSP सेंटरवर जाऊन तुम्हाला फार्मर आय डी म्हणजे ॲग्रीस्टॉक आय डी बनवून घ्यायची मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फार्मर आय डीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो. येत्या काही काळात जरी राज्य सरकारने हा फार्मर कॉर्नर पुन्हा सुरू केला तर तुम्ही घरी बसून स्वतः ॲग्रीस्टॉक योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो. सरकार हा फार्मर कॉर्नर हा सुरूच करेल, कारण इथं ऑप्शन ऑलरेडी दिलेला आहे आणि हा ऑप्शन पहिलेही चालू होता, परंतु मध्ये वेबसाईटला प्रॉब्लेम आल्यामुळे हा ऑप्शन बंद करण्यात आला आणि फक्त लॉग इन विथ CSC या ऑप्शननेच आता ॲग्रीस्टॉक आय डी म्हणजे फार्मर आय डी बनत आहेत मित्रांनो. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हालाही जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि